पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय प्रॉब्लेम आहे तुमचा? एक काम धड करू देत नाही मला। हे घर सावरण्याचा प्रयत्न करतेय ना मी, मग का अडथळा निर्माण करतात तुम्ही? किती वेळ बसून राहणार आहे आता इथे? आता हात जोडते, उठा इथून। अरे ती कोणाशी बोलतेस? बबन, असू दे, राहू दे मशीन इथेच। मी माझ्या हाताने कपडे धुते। काय झालं हे का? आणि या मशीनला फोड। उघड, दरवाजा उघड। बबन, जा तू, मी बघते काय करायचं ते। हाँ, जाते। हळू हळू हळू, माझ्या चिंगीचे कपडे ते हळू। अगं जरा नाजूक हाताने कर ना, फाटतील माझ्या चिंगीचे कपडे। स्वच्छ धू एकदम, सगळा मळ निघाला पाहिजे। आनंदी, कपडे पिळून का घालतेस? ते असंच। वॉशिंग मशीन असतं ना? हो, असू दे, करते मी। दे। अहो काय करताय? मदत करतोय, आणि थोडी मदत केल्याने काही होत नाही। नाकावरच्या रागाला औषध काय? काय? राग कसला आला एवढा? काय नाही, असंच। सांग तर। नाही, काय नाही। सांग आधी, काय झालंय? ते हे मशीन सुरूच होत नाही सकाळपासून, आणि कसं आहे ते मध्येच वाटेत ठेवलेलं, आज सकाळी लागलं ना तुम्हाला, किती जोरात लागलं। आणि मी त्यामुळे हलवण्याचा प्रयत्न करते, हलत पण नाहीये। मग म्हटलं की मी हातानेच कपडे धुते, म्हणजे हाताने कपडे धुवायचं काही वाटत नाही मला, सवय। मला गावी असताना नदीवर जायचे मी कपडे धुवायला, हातानेच कपडे धुवायचे, आम्ही सगळेजण जायचो। पण हे असं मध्येच ठेवल्यामुळे ना सगळ्यांना त्रास होतोय, आणि ते आवडत नाही मला। आणि मी सगळ्यांची मदत घेऊन ते हलवण्याचा प्रयत्न करते, ते हलत पण नाहीये, त्यामुळे ते आनंदी, श्वास घे आधी, थांब। तू भळाभळा बोलतेस। हे मशीनचाच प्रॉब्लेम आहे ना? नाही नाही, नको, असू द्या। सांगशील? मला काय वाटत होतं, ते ड्राय बाल्कनी आहे ना आपली, तिथे ठेवूयात का मशीन? हा मग ठीक आहे, एवढंच आहे ना। ठीक आहे, आपण ती मशीन तिकडून हलवूया, दुसरीकडे ठेवूया, चालेल? काय झालं? ठेवूया ना? रमाताईंनी आणलेलं मशीन आहे ना ते, त्यांच्या गोष्टींना हात लावलेलं तुम्हाला आवडत नाही। खरं आहे, रमाच्या गोष्टींना हात लावलेला मला आवडत नाही। हा, पण ही वस्तू आता अगदी उपयोगाची आहे, आणि याची जागा सुद्धा अडचणीची आहे म्हटल्यानंतर हलवूया। आणि तसं पण वॉशिंग मशीन मध्ये जीव अडकवण्यासारखं असं काही नसतं। बाजूला हो।
राघव, तू खरंच हे मशीन हलवणार आहेस का? नाही, बरोबर आहे, साधं मशीन आहे, याच्यात जीव लावण्यासारखं काहीच नाही. आपण जीव लावून संसार केला त्याचं काय? हे घर लावताना, आपला संसार उभा करताना एक एक वस्तू जमवली होती आपण. ही वस्तू कुठे ठेवायची, ते कुठे ठेवायचं, याचं काय करायचं, किती भांडायचो आपण. पण नंतर मला वाईट वाटू नये म्हणून ती वस्तू तिथं ठेवायला तू तयार व्हायचास. आणि आता आज या हिनी सांगितलं म्हणून सहज तयार झाला हे वॉशिंग मशीन हलवायला. आपण लग्नानंतर घेतलेली ही पहिली वस्तू आहे. लग्न झालं तेव्हा तुझी आई मला हाताने कपडे धुवायला सांगायची सगळे. तुला वाईट वाटायचं, तेव्हा पैसे नव्हते फार आपल्याकडे, म्हणून EMI वरती मशीन घेतलं होतं. आपल्या घरात आलेली ही आपली पहिली वस्तू मला ही अशी अडगळीत कोपऱ्यात कुठेतरी ठेवायची नव्हती. इथे सगळ्यात समोर असलं पाहिजे वॉशिंग मशीन म्हणून हट्टानं ठेवलं होतं. आणि आता आज हिला सोयीचं जावं म्हणून वॉशिंग मशीन हलवायला तयार झालायस. ठीक आहे राघव, तुला नकोय ना हे वॉशिंग मशीन इथे, हलव. आनंदी, मशीन हल्ली आता. हो, आले आले. एक मी पाठवतो ना, लगेच डिटेल्स पाठवतो तुम्हाला. येस येस येस, हो हो, आलो आलो, ये. अहो, काय झालं असं अचानक? कसं काय? बरं नाही वाटत आहे का? ऑफिसमध्ये ठीक आहे ना सगळं? सगळं ठीक आहे, ऑफिसमध्ये सुद्धा ठीक आहे सगळं, आणि मी सुद्धा अगदी ठणठणीत आहे. हा, मग ह्यावेळी आज कसं काय? मला बरीचशी कामं आहेत, ऑफिसमध्ये नुसता टाइमपास चालू होता म्हणून इथे म्हटलं शांतपणे मी काम करेन. तर इथे तुझी परवानगी असेल तर मी काम करू, चालेल? चालेल ना. के पाय माझे, चालेल ना काय विचारताय? तुमचंच घर आहे. आपलं घर. आपलं घर. पाणी आणतेच. काय झालं? नाही, काही नाही. अहो, काही झालंय का खरंच? काहीतरी झालंय ना?
सांगा ना काय झालंय? माती माती लागली? तो केस तुझे आज वेगळे बांधलेस. की पाय माझे चहा. की पाय माझे, ह्यांना नक्की काय म्हणायचं होतं? हे बरं दिसत नाहीये का? मी तुम्हाला मेल पाठवलाय बघा, तुम्ही चेक करून मला सांगा. काही डिटेल्स राहिले असतील तर मग मी आपण रिवाइज करू शकतो. हां हां चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी केस ची डेट तुम्हाला कळवतो. तुम्ही मला कधी कॉल करू शकता. हां हां कधी कॉल. थँक्यू. चहा. आता काय झालं? तू मगाशी बांधलेले केस बदललेस परत. हो. चांगले दिसत होते. की पाय माझे. हो का? असं होतं का? हे कसं होतं? आनंदी, तू कसंही केस बांध, तुला छानच दिसतात ते.
ते आई 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 जेव्हा पहिल्यांदा तुला बघून आली होती ना, अख्ख्या सोसायटीमध्ये सांगत फिरत होती की माझी होणारी सून इतकी सुंदर दिसते ना की तिच्या येण्याने काय बरं म्हणाली होती ती, सोसायटी उजळून निघणार आहे असं. खरंच? हो, असं म्हणाली ती. म्हणजे आईंना मी छान वाटते? हो, खूप छान वाटते. अहो, छान वाटते ना मी आईंना? हो, खरंच खरंच वाटते मी छान आईंना. सांगितलं ना, खरंच वाटते. आणि तुम्हाला? आई आणि वर्षा. नाही, तुम्हाला. आई आणि वर्षा अजून झोपलेत? मी त्यांना उठवून येतो चहासाठी. तुला माहितीये, माझी मम्मी ना जगातली बेस्ट मम्मी आहे. मला रोज रोज चांगलं चांगलं टिफिन देते. त्यापेक्षा चांगली माझी मम्मी आहे. आज तर माझ्या मम्मीने मला टिफिन मध्ये पिझ्झा दिलेला. रेवा, तुम्ही डब्यात काय आणलं होतं? का खेचलीस रे वेणी? आणि कोणी खेचली? तुझ्या नवीन आईने बांधली आहे का? नवीन आहे म्हणजे सेकंड मॅरेज झालंय का हिच्या बाबांचं? हा, आणि ती पण विलेज वरून आली आहे ना. तिला मारत असणार, मग ती रडत असणार, आ मला नको मारा, मला नको मारा. रेवा, आम्ही कधी तुला स्टेप मदरला नाही बघितला. अण्णा कधी तुला स्कूल मध्ये स्टेप मदरला भेटायचंय? भेटावते. काय करतेस? सोड मला. रेवा, 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 रेवा. अरे सोडा, 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 मारू नका त्याला. मारू नका, सोडा. सोड ना. अगं नाही, काय झालं काय तुला? अगं काय रे दादा, आज लवकर कसं काय घरी आलास तू? काही स्पेशल कारण? लवकर आलो असलो तरी बरीच काम आहेत मला. आनंदी, घोटभर चहा दे ग बाई. ए हो, मला पण हवा ना थोडासा. वर्षा, दरवाजा उघड सोन्या. मी नाही. अगं दादाला काम आहेत ग, नाही तर त्याने उघडला असता. आई मी आत्ताच येऊन बसली ना. मी नाही उघड ना, उघड ना ग. थांबा तुम्ही. उघड ना. आळशी. दोघी बिझी आहात ना? थांबा, मी बघते. काम करा तुम्ही. चहाला. छान काय ग? बरं बरं बरं.